आज होता भावाचा उपवास आणि उद्या नागपंचमी। तर माझ्याकडून आज खूप मोठी चूक झाली, तर काय आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच। चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हाय हॅलो नमस्ते, मी दीपाली मिसेस पोजोलच्या आणखीन एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर नागपंचमी आणि आज भावाचा उपवास आहे, त्यामुळे मग माझी पूजा चालली आहे। तर ना माझी एक खूप मोठी चूक झाली आहे तुम्हाला सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे। कारण इथे काय झालं आहे, आम्ही छत्तीसगडमध्ये राहतो तुम्हाला माहितीच आहे। आणि इथे आम्ही कॅलेंडर आपल्या इकडचं असतं ना ते आणलं नाही, आणि ते नॉर्मल जे कॅलेंडर आहे ना याच्यात नागपंचमी वगैरे काहीच नाही। आणि माझ्याकडून म्हणजे राहूनच गेलं बघायचं, आणि त्यामुळे मग मला माहितीच नव्हतं, म्हणजे लक्षातच नाही, माझ्या माहिती नव्हतं म्हणण्यापेक्षा माझ्या लक्षातच नाही की आज नागपंचमी आहे, असं उपास आहे भावाचा। मग त्याच्यानंतर ना सकाळी आधीला सोडून आले, आणि त्याच्यानंतर मग नाही, आधीला शाळेला सुट्टी होती, आणि त्याच्यानंतर मग मी दूध आणायला गेले होते। तेव्हा मग मी फोन केला, बहिणीचा फोन आलेला मला, आणि बहिणीचा फोन आल्यानंतर मग मला समजले की आज भावाचा उपास आहे। परत फास्टमध्ये आले घरी पटकन, आणि मग त्याच्यानंतर मग नागोबाचं छान ड्रॉइंग काढलं आणि पूजा केली, आणि मस्त अशी आणि छोटीशी रांगोळी काढली, व्यवस्थित पूजा केली, आणि मग तिथून मग माझा उपास सुरू झाला। खरं तर सकाळी मला माहितीच नव्हतं आज भावाचा उपास आहे ते। तर असं कधीच झालं नाही बघा। मी राजस्थानमध्ये होते ना तेव्हा पण मी म्हणजे कधीच चुकलं नाही माझ्याकडं, आजपर्यंत मला कळताच आजपर्यंत माझ्याकडनं कधीच चुकलं नाही। म्हणजे ह्यावेळेस ना खूप मोठी चूक झाली माझ्याकडनं। आणि भावाचा उपास मी निर्जली म्हणजे करायचे अगोदर, पण आता त्या दिवशी माझ्या लक्षातच नव्हतं, म्हणजे माहितीच नव्हतं, त्यामुळे ना चहा पिला होता मी सकाळी। त्यामुळे मग आता मग म्हटलं की आता मोडलेलं म्हणजे उपास नाही मोडला, चुकून झाले तर ठीक आहे म्हणलं। तर त्याच्यानंतर मग मी आता छान पूजा करून घेतली मनापासून। आणि पूजा कधी केली किंवा कशी केली सुरुवातीला माहिती होतं की नाही हे महत्त्वाचं नसतं, आपण ती पूजा किंवा तो उपास किती मनापासून आणि किती प्रेमाने आदराने करतो हे महत्त्वाचं असतं, आपल्या मनातला भाव महत्त्वाचा असतो। नाही असं कोण एवढं हे करत नाही, आम्ही करतो। तर ह्याच्या अगोदरचा जर तुम्ही व्हिडिओ अजमेरमध्ये असतानाचा जर बघितला असेल बघ, तर तुम्हाला माहिती असेल बघा। पूजा झाली, आयुषला पण बांधलंय, पण आयुष काही व्हिडिओमध्ये येत नाही, काय माहित त्याला काय झालं। तर चला आता पूजा झाली, आता मी फराळाचं करते। शाबू भिजत घातलंय। खरं तर जास्त मी काही खात नाही शाबूचं, पण तरी म्हणलं आज, कारण उद्या पण उपवास असणार आहे सोमवार, त्यामुळे म्हणलं की थोडंसं करते फराळाचं। या खिचडी खायला। आता बघू शकता कसं झालं, असा डग आहे। काय दिसतंय तुम्हाला या डगा सांगा बरं का। एकच असा ढगार आलाय, इकडे एक छोटा आहे, मस्त वातावरण झालंय। आणि या मी आता वेट करते फौजींचा। फौजी आधीला आणि आयुषला घेऊन गेलेत, बॅग रिपेअर करायची होती, ती मी करून आणली। कटिंग करायला घेऊन गेलेत ते दोघांना पण बारले। आतमध्ये कधी येतात काय माहिती। अशा बघू शकताय अंधार पडलाय, 6:39 झाले आता। मी 5:30 वाजल्यापासून इथं उभारले, मला लोक इकडे तिकडे बघतायत सगळे। असली हालत खराब झाली माझी ना। अजून फौजी आले नाहीत, अजून कसली कटिंग करतात मला काही कळत नाही। मी पार्लर शोधून थ्रेडिंग बनवून मग आले। त्याच्यानंतर मग थोडंसं काम होतं ते पण केलं, आणि मग इथे येऊन उभारल्या। तरी पण यांचं अजून कटिंग महिना झालं, मला काही समजा ना। फोन करते तर फोन कट केला, आय थिंक येत असतील, सारखं तिकडं बघते। अंधार पडला, अक्षरशः भीती वाटते इथं बाहेर उभारलं। असं सेफ आहे, एवढं काही भीती असण्यासारखं नाही, तरी पण थोडंसं। 1 तास झालं उभारले मी, 1 तास काय जास्तच झाले, 1 तास सव्वा तास झालं उभारले मी। अजून नाही चालले तर बघू, आल्यानंतर घरी जाणार आहे, देवाला दिवा वगैरे लावायचा। आज भावाचा उपास आहे, तर उद्या आहे सोमवार, मग आजचा उपास पण घडावा आणि उद्याचा पण घडावा, म्हणून मग एक ना हे सांगितलेलं आहे की आला की ना
वरीचा भात खायचा, म्हणजे आजचा पण उपास गडेना. मग उद्या सोमवारी तसं नेहमीच आपण करतो तसं. आयुष तर दिसलाय मला, मारलाय तिथे. तुम्हाला दिसतोय का नाही माहीत नाही. आली 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 यायला लागली. उद्या आम्ही ब्लॉग कंटिन्यू करू. तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ आहे मागच्या वर्षीच्या नागपंचमीचा. तर इथे छोटंसं वारुळ आहे, बघू शकता, अगदी छोटंसं आहे. आणि इथे आम्ही गेलो होतो, घराजवळच आहे आमच्या. तर तिथे मी आणि ताई गेलो होतो. तर तिथे पूजा करताना म्हणलं, ताईंना म्हणलं की थोडासा मी त्यांचा शूट केला व्हिडिओ आणि त्यांनी माझा केला. असं थोडंसं हा जो एक 4-5 मिनटाचा व्हिडिओ शूट केला होता, त्याच्यात मग मी एडिट केला आहे आणि या व्लॉगमध्ये अपलोड करते. कारण ना हा व्हिडिओ काही कारणास्तव राहिला होता अपलोड करायचा त्यावेळी. मग परत म्हटलं की लेट अपलोड करण्यापेक्षा पुढच्या वर्षीच्या नागपंचमी येईल तेव्हा आपण ही क्लिप ॲड करूया, म्हणून मग मी तो तसाच ठेवला होता, व्हिडिओ डिलीट नव्हता केला. म्हणून मग मी आता ह्यामध्ये ॲड करते. आणि गावाकडे बघा कसलं भारी असतं, पंचमी असेल किंवा असं वट सावित्री असेल, अशा सणांना खूप छान वाटतं. खूप सगळ्याजणी एकत्र येतात, पूजा करतात, वारुळाला जातात किंवा वडाला जातात. तर हे खूप मस्त असतं गावाकडचं बघा वातावरण म्हणा किंवा सण साजरे करण्याची पद्धती म्हणा. तर आता इथे छत्तीसगडमध्ये नागपंचमी साजरी केली जात नाही. आता आम्ही इथे राहतो त्यांना तर त्या एरियामध्ये तर नाहीत केली जात. आता बाकीच्या एरियांमध्ये माहीत नाही मला, पण मी आंटीना विचारलं नागपंचमी तर पूजा वगैरे करता का, तर नाही म्हणले. त्यामुळे त्यांना काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे मग म्हणलं की चला आता घरच्या घरी मी काल पूजा केलीच होती भावाच्या उपासाचं, चित्र वगैरे काढून छान. आणि त्याच्यानंतर मग नागपंचमी दिवशी पण छान पूजा केली, नैवेद्य पुरणपोळी वगैरे केली. आता पुढं तुम्ही व्लॉगमध्ये बघालच. आता मला हा व्हिडिओ एडिट करायचा होता, यामध्ये ॲड करायचं होतं सॉरी. त्यामुळे ना मग मी जास्त असं म्हणजे पूजा करताना जास्त काही व्हिडिओ शूट केलाच नाही. तर त्यामुळे आता छान पूजा करून घेतली नागोबाला. सगळ्यात पहिला तर पाणी अर्पण केलं, त्याच्यानंतर दूध अर्पण केलं, अगरबत्ती वगैरे लावली, हळदी कुंकू टाकून पूजा केली, नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर फूल घातलं आणि मनोभावे प्रार्थना केली आपल्या भावाचं आणि आपलं हे नातं असंच राहू दे आणि हे नातं अजून घट्ट होऊ दे आणि आपल्या भावाच्या रक्षणासाठी ही पूजा करतात. त्यामुळं मग तशीच मी मनोभावे पूजा केली आणि कानवल्याचा नैवेद्य वगैरे केला होता. यावर्षी पण केला आहे, तुम्ही पुढे बघालच. आता छान पूजा करून घेते आणि मग नंतर बोलते. तर आधी पण आला होता आमच्यासोबत, त्यामुळे त्याचं मध्ये चाललं आहे. आणि बघू शकता इथे ना अगदी छोटंसं वारुळ आहे. त्यामुळे मग तुम्ही म्हणाल की आसपासची स्वच्छता वगैरे केली नाही, तर हे खूप अडचणीत आहे. आम्हीच कसं बसं जाऊन पूजा केली, त्यामुळे ते शक्य नाही झालं. तर छान पुरणपोळी, कटाची आमटी, परत ना कानवले सगळं केलं होतं, कुरवडी पापड वगैरे. आणि छान जेवून घेतलं. देवपूजा पण मी केली होती त्या दिवशी. तर शक्यतो गावाकडची पण देवपूजा मीच करते बऱ्यापैकी. तर छान देवपूजा झाली. सकाळी सगळ्यात महत्त्वाचं काम करते. तर ना राख्या पाठवायच्या आहेत. तर लिफाफा वगैरे आणलाय भाऊजींनी, बघू शकता. आता याला टेप वगैरे लावायचा आहे आणि एक लेटर लिहिले ते टाकते, राख्या व्यवस्थित पॅक करते आणि मग मी माझा आवरून घेते. पुरणपोळ्या करायच्या, आज नागपंचमी आहे त्यामुळे लेटर दाखवते. मला काही सुचतच नव्हतं, मी काय लिहायचं होते. जसं सुचल तसं लिहिलंय मी. एक कोट आहे गुगलवरून घेतला आणि अशा पद्धतीने लेटर लिहिलेलं आहे. तर हे पान राख्या आहे, सिम्पलच राख्या घेतल्या, जास्त काय म्हणजे असं खड्याच्या वगैरे नाहीत घेतल्या. आमच्या भावांना आवडत नाहीत असल्या. तर एक माझ्या मधल्या काकांचा मुलगा बाहेर असतो, त्यामुळे मग त्याची वेगळी राखी पाठवायची होती. ते पण मग लिफाफा मी अजून एक लेटर लिहून तयार केलं छान. दोन्ही पार्सल पॅक केले, टेप वगैरे लावला आणि त्याच्यानंतर मग पुरणपोळ्या वगैरे केल्या आणि नंतर पूजा करून घेतली. आयुषने नैवेद्य दाखवला आज. आणि नंतर काही मी शूट केलंच नव्हतं जास्त. मग आता संध्याकाळचं हे करते मी. तर बघा हे मला असं ना बनवलेल्या पदार्थांची देवाणघेवाण करायला खूप आवडतं. जिथे आपण राहतो ना तिथे सगळ्यांना असं प्रत्येक आपला सण असेल किंवा काही असेल तर ते द्यायला मला खूप आवडतं. त्यामुळे ना मग मी देते. तर आणि आंटीने तुम्ही आता 15 ऑगस्टच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल तर दाल चावल वगैरे दिली होती. तर मग त्यांची भांडी पण द्यायची होती मला. आणि म्हणलं आज आता पुरणपोळीशिवाय दुसरं यापेक्षा अजून चांगलं काय देऊ शकतो ना, म्हणून मग मी सगळं
पुरणपोळी 2 कानवले घातल्या तर त्यांना आवडतात की नाही काय माहीत, म्हणून मी थोडंसं दिलं. आणि त्याच्यानंतर मग सगळं पॅक केलं आणि त्यांना देऊन आले. त्याच्यानंतर जेवण केलं. आता हा फोटो आहे मागच्या वर्षीच्या नागपंचमीचा माझा आणि आदुली. चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.